नमस्कार मित्रांनो, मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांची अतिशय लाडकी अभिनेत्री आहे। नुकताच ती #तदेव लग्नम या चित्रपटात दिसली, तर आता काहीच दिवसांपूर्वी ती प्रेमाची गोष्ट या मालिकेतूनही बाहेर पडली। दरम्यान अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत। काहीच वर्षांपूर्वी तिचा घटस्फोटही झाला होता। तेजश्रीने शशांक केतकर सोबत लग्नगाठ बांधली होती, मात्र लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच ते विभक्त झाले। ज्यानंतर तेजश्रीला तिच्या ओळखीच्या लोकांच्या तसेच समाजाच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले। तिला अनेक लोक टोमणे मारू लागले आणि यावरच आता अभिनेत्री तेजश्री प्रधानने मोठा खुलासा केला आहे। आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजश्रीला घटस्फोटानंतर समाजाच्या प्रश्नांना तेजश्री कशी सामोरी गेली असा प्रश्न तिला विचारण्यात आला आणि याबाबतच बोलताना अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, मला वाटतं अशा परिस्थितीत दैवतच तुम्हाला बळ देतं। दोन चांगली माणसं प्रत्येक वेळी चांगले जीवनसाथी असतील असं नाहीये। आजकाल आपण या विषयावर अगदी सहज बोलतो, म्हणून मला सांगायला आवडेल की एक महत्वाची गोष्ट जी मी माझ्या बाबतीत केली ती म्हणजे की माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी मी त्या माणसाला दोष देणार नाही। मला काहीतरी महान बोलायचे म्हणून नाही, तर माणूस म्हणून सांगते की ज्याने आपल्याला दुखावलं किंवा जो व्यक्ती माझ्यामुळे दुखावलाय, तर या दोन माणसांमध्ये आपण त्या माणसाला इतकं महत्व द्यायचं नाही की आपल्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट त्याच्यामुळे झाली। जे झालं ते माझ्या नशिबात होतं, ते होणारच होतं। त्यासाठी मी दुसऱ्याला दोष देऊन त्या माणसाला मोठं करते। आज माझ्या आयुष्यात जे काही होतंय त्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरू? हे माझं आयुष्य आहे आणि मुलाचं आहे। त्यात जे काही घडतंय ते माझ्या इच्छेने घडतंय। तुम्ही एवढे महत्वाचे निर्णय घेता तेव्हा ती सोपी गोष्ट नसते। लोक बोलतच राहतात, आपल्या आजूबाजूला स्वयंघोषित शेजारीही आपले खूप असतात। आपल्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला समाजाला खूपच वेळ आहे। एखादं नातं तुटणं ही वाईट गोष्ट आहे आणि ती दोन्ही कुटुंबासाठी वाईटच गोष्ट असते। त्यामुळे तुम्ही नका आमच्या घरात शिरू, आम्ही तुमच्या घरात डोकावायला येतोय का, असे अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली। एकंदरीतच घटस्फोटानंतर पासून तेजश्रीला